साहेब तुम्ही किती दिवसापूर्वी यांना नोटीस दिली मार्केट कमिटीला आपल्या यांना किती दिवसापूर्वी सांगितलं? 27 तारखेला सांगितलं. तुम्ही आम्हाला एवढं उत्तर सांगा सगळ्यात दोषी तुम्ही. या काटा जे मारी चालू आहे ना याला दोषी तुम्ही. हे शेतकऱ्यांना घेऊ नका, फुकटचे पगार घेऊ नका, काम नीट करा तुम्ही तुमचं. साहेब एक पोर झाला तरी फक्त एक मास बाजारात सापडून मला आणून दिलं, त्याला शिसन होतं. साहेब मला 1000 रुपये दंड झाला, मला तो दंड भरायला सोलापूरला जावं लागलं. तुम्ही असं सांगता का इतकं काही येण्यात नाही झालं? तुम्ही काम नीट करून देणार. शेतकरी नाही तुम्हाला सांगतो इतका भरायला गेला त्याचे कांद्याचे पैसे नाही आले, कापूस भिजून गेला, या अतिवृष्टीनं सगळं नुकसान झालंय. आता त्याला पुढचं पीक काय करायचं याच्यासाठी पैसे नाही आणि तुम्ही असे नाटकं करता सगळे अधिकारी लोक. 90% वजन आहे प्लेट काट्यावर होते. हे छोटे गाडीचे बसू 95 तुम्ही जर कडक भूमिका घेतली ना कोणाचे टाक होणार नाही या अशा करायची. तुमचं काम उद्यापासून आम्ही करतो, तुम्हाला नसतं जमत. या ऊसाच्या बाबतीत चिंता आहे ना, ऊसाच्या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुटे का बस इकडून जर समजलं ना का अमुक अमुक कारखान्यावर जायचं आधीच फोन करून सांगा आम्ही येऊ राहिलो. 4-5 टनावर शेतकरी तिथं पण मारला असतो. एक तर हमी भाव नाही, त्याच्यात काटामारी चालू आहे, त्याच्यात अजून जे घटी चालल्या 2-2 किलो. तुम्हाला पण सांगतो 2 किलो घटी चालणार नाही. तुम्हाला काम करायचं तर करा, नाही करू नका. आम्ही पाहू कुठे विकायचं देऊ. बरोबर. एकाने 1 किलो ठेवायची, एकाने 2 किलो ठेवायची, त्याच्यात काटे ऍडजस्ट करायचे. हे नाटकं चालणार नाही, धोपटले जाईल. तुम्हाला सांगतो जो सापडेल ना कोणता व्यापारी असू नाही कोणी असू तिथंच उलटा पालटा केला जाईल. तुम्हाला सांगतो जो चुकीचं काम करतो त्याला बोलून राहिलो मी, जो क्लिअर काम करतो त्याला नाही बोलणार. जर चोड्याला पे केले ना अरे ह्यो जगाचा पोशिंदा आहे, याच्या जीव आपण सगळे जोच जर नाही राहणार भविष्यात तर आपण काय खाणार आहे? चिकून खाणार आहे का? त्याच्या जीवावर आपल्या सगळ्यांचे धंदे चालू आहे आणि आपण त्यालाच मारितोय. आणि लाज वाटली पाहिजे थोडीफार, जनाची नाही तर मनाची. तुम्हाला सुद्धा लाज वाटली पाहिजे. किती जण आहे साहेब तुम्ही तालुक्यात? कर्मचारी किती? कर्मचारी शासकीय कर्मचारी 2 आहे ना. मी एकटा असू तर काटे 3 दिवसात मिळून चेक करेन एवढे एक गाडी. तुम्ही आमचे लोक घ्या, त्या तुमच्या पथकाला आमचे 2 लोक देतो तुम्हाला मदतीला. आमचे 2 लोक देतो मदतीला. हे तुम्ही चुकीच करून राहिले. तुम्ही काय करता? नाही म्हणजे काय? अहो हे येते घरून डबे घेऊन जेवले का घरी जाते संध्याकाळी 5ला, दुसरं काहीच काम करीत नाही. रिटायर झाले ना त्या तुमचं कालचं हे रिटायर झालं. 5 वर्षापूर्वी या काटेवून असेच भांडणं झाले होते. तहसील ऑफिसमध्ये स्वतः मोठे साहेब होते त्यावेळेस. साहेब हे 5 वर्ष झाली तीच परिस्थिती. भावात एवढा तपा होते भावात. समजा रावगडीत जर 7,000 असला ना तिकडे खालच्या भावात तिथून 500 रुपये 500 एवढं डिफरन्स. मार्केट एकच आहे ना सगळं. अरे तुम्ही असे लुटीदा खराब आहे. गरीब शेतकरी माळक्या कपड्याचा जर आला ना त्याला तर अजून त्याची पुरी वाट लावी जा. कावड्याचे दुन्याचे त्याला बिचारायला काय कळत नाही. असे 1-2 फक्त प्रकरण मला आढळू द्या मग मी पाहतो एकेकाकडे. तुम्ही काट्याकडे लक्ष द्या. लुटमार थांबवा. तुम्ही जर लुटलं ना जो लुटीत असेल त्याचं कधीच बनवणार नाही. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला लुटून जिने खाल्लं ना त्याचं वाटलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आता आमचं काय जे म्हणणं आहे ते आम्ही सांगितलं. आम्हाला ती घट नकोय. तुम्ही प्रयत्न करा सीसीआयचं केंद्र किंवा खरेदी कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. आम्हाला सांगा कोणत्या वरिष्ठ मंत्र्यांना त्यांना भेटायचं आम्ही त्यांना जाऊन भेटतो. पण ते काट्यावर आणि तुम्ही वजन काट्यावर पाहा, कारण आता ऊसाचं सुद्धा सीझन आणलंय. वजनात जर आमचा फॉल्ट झाला तर आम्ही तुमचा फॉल्ट केला समजा. आम्ही करणार 8 वर्ष करणार. 50-100 किलो